नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। आजचा जो हा व्हिडिओ आहे आपला कापूस बाजारासंदर्भात आहे। सध्या बाजारात कापसाला किती भाव मिळतोय आणि कापूस पिकाची अवस्था कशी आहे, त्याचबरोबर बाजारात कापूस किती येतोय, कापसाला किती भाव मिळेल, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा। राज्यात खानदेशासह अन्य भागात कापसाची आवक कमी असल्याने कापसाची खेडा खरेदी सुरू झालेली नाही। कापसाचे दर महाराष्ट्र किंवा देशात वेगवेगळे आहेत। खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रति क्विंटलला 8,100 रुपये भाव मिळत आहे, तर नव्या कापसाची खरेदी 7,500 रुपये प्रति क्विंटलने खरेदी होत आहे। सध्या देशात कापसाची आवक रखडत सुरू आहे, अर्थात शेतकऱ्यांकडे कापूस अद्याप साठविण्यास सुरुवात झालेली नाही। यंदा कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी 80 किलो ते 1 क्विंटल एवढेच येऊ शकते। तसेच अतिपावसामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। यामध्ये बोंडसडीचा मोठा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळत आहे। बोंडसड मोठ्या प्रमाणावर कापूस पिकात झालेली आहे। तेलंगणात उत्पादनात मोठी घट होऊ शकते असे संकेत आहेत। देशात एकूण 310 लाख गाठींचे उत्पादनही शक्य नाही असे सांगितले जात आहे। बाजार विश्लेषकांकडून 310 लाख गाठींचे कापसाचे उत्पादनही शक्य नाही असे सांगितले जात आहे। यामुळे शेतकऱ्यांकडील अधिकचा साठा, आवकेने दरावरील दबाव हा मुद्दा यंदाच्या बाजार संबंधीचा फारसा चर्चेत राहणार नाही आणि कापसाला यंदा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे, कारण उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे। बऱ्याच राज्यात लागवड देखील कमी झालेली आहे। तर ही होती कापूस बाजाराविषयी माहिती। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि कापूस बाजाराविषयी अपडेटसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।